नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मुलीची हळद काढण्यापूर्वीच वडिलांनी रंकाळा तलावात उडी घेत संपवलं जीवन. घरापासून अवघ्या 300 मीटरवर घडलं भयंकर. मुलीच्या हळद काढण्याच्या कार्यक्रमाची घरात तयारी सुरू असतानाच अचानक वडिलांना काय वाटले कुणास ठाऊक, त्यांनी थेट जवळच असलेल्या रंकाळ्यात उडी घेऊन आत्महत्या केलीये. कष्टातून संसार फुलवलेल्या अरुण दिनकर गवळी वय 56 राहणार हराळे गल्ली शिवाजी पेठ यांच्या या टोकाच्या निर्णयाने मात्र सारा परिसर गहिवरून गेला. गवळी यांच्या मुलीचे 15 दिवसापूर्वीच लग्न झाले. तिची हळद काढण्याचा कार्यक्रम होणार होता. जावई पहिल्यांदाच घरी येणार असल्याने लगबग सुरू होती. सकाळी जेवणासाठी लागणारे साहित्य त्यांनी आणून दिलं, पण अचानक ते घरातून निघून गेले. त्यांनी सकाळी 9च्या सुमारास घरापासून अवघ्या 300 मीटरवरील पद्माराजे गार्डन समोरच रंकाळा तलावात उडी घेत जीवन संपवले. काठावरून नागरिकांनी आरडाओरडा केल्याने ही घटना समजली. त्यांनी असा टोकाचा निर्णय का घेतला याचा उलगडा कुटुंबियांनाही झाला नाही. गवळी यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलासह हराळे गल्लीत राहण्यास होते. त्यांच्यासोबत त्यांच्या भावाचेही कुटुंब राहते. ते महाद्वार रोडवरील खेळणीच्या दुकानात काम करत होते. त्यांनी मुलांना काबाड कष्टातून वाढवले. भागातही त्यांनी अनेक माणसे जोडली होती. मुलीचे लग्न 9 मे रोजी झाल्याने घरी आनंदी वातावरण असतानाच अनपेक्षितपणे ही घटना घडली आहे. काठावर काही तरुण पोहायला आले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केलं. अग्निशमन विभागाचे अमोल शिंदे, किसन पोवार, शुभम कुंभार यांनीही बोटीतून शोधकार्य सुरू केलं. काही वेळातच गवळी बेशुद्ध अवस्थेत मिळून आले. त्यांना पाण्याबाहेर काढून CPR मध्ये दाखल केलं. तेथे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.